आणि भाजपमध्ये जाऊन दिनकर पाटील यांनी राजकीय आत्महत्या केली आहे। दिनकर पाटील यांच्या भाजप प्रवेशावर मनसे नेत्यांनी टीका केली आहे। या सगळ्या घडामोडीवर नाशिकच्या मनसे नेत्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोटू यांनी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यावर जल्लोष करणारे मनसेचे नेते दिनकर पाटील काल अचानक भाजपमध्ये गेले। या सगळ्या घडामोडीनंतर मनसे कार्यालयामध्ये मी आता आलेलो आहे। सगळे मनसेचे नेते माझ्या सोबत आहेत। एकीकडे दिनकर पाटील जल्लोष करत होते, पण काल अचानक त्यांनी भाजपमध्ये गेलेले आहेत। एक मोठे नेते होते, सगळी निवडणुकीची तयारी खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती। आता कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे? खरं तर दिनकर पाटील जल्लोष करत होते, काय करत होते, पण खऱ्या अर्थानं त्यांची राजकीय आत्महत्या आहे। खऱ्या अर्थानं जर जल्लोष जर कोणी करत असेल, ज्यावेळेस दिनकर पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश झाला, राजगड कार्यालयाच्या बाहेर मनसे सैनिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला। आपण जर दिनकर पाटलांचं शिवतीर्थावरचं जर भाषण बघितलं असेल, भाजप हा लबाडांचा पक्ष आहे, त्या पक्षात कोणी जाऊ नका, 11 वर्ष मला भाजपने त्या सडवलं, त्या ठिकाणी मला काही दिलं नाही, आणि आज दिनकर पाटील भाजपच्या मांडीला लावून बसलेले। मला वाटतं त्यांना शेवटी राजकारणामध्ये मी एकच म्हणेल तर त्यांनी राजकीय आत्महत्या केलेली आहे। मी परत नव्या जोमानं कामाला लागलेलो आहे, आणि निश्चितच तुम्हाला अजूनही सांगतो, नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचा झेंडा फडकेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।